नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. या भागात आपण तयार कणकेचे पापड बघणार आहोत. गहू 4 दिवस भिजवून त्याचा चीक काढून त्याचं पीठ बनवायला आणि त्यानंतर पापड किंवा कुरडया बनवायला ज्यांच्याकडे वेळ नाही, त्या अशा सोप्या पद्धतीनं आपण पापड बनवू शकतो. हा चीकसुद्धा सुंदरच होतो आणि अतिशय खुसखुशीत, सुरेख आणि अगदी अलवार पापड तयार होतात. अशा पद्धतीनं तुम्ही नक्की बनवून बघा, पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चपात्या बनवून झाल्यानंतर ही कणिक मी बाजूला ठेवली होती. साधारण 6 ते 7 चपात्यांची ही कणिक आहे. ती आता एका भांड्यात काढून घ्यायची आणि त्यात भरपूर पाणी घालायचं. कारण आता ही कणिक आपल्याला पाण्यात चोळून चोळून याचं अगदी पातळसर पीठ बनवायचं आहे. म्हणजे ही कणिक आपल्याला पाण्यात विरघळवून घ्यायची आहे. आता तुम्हाला जर कणिक विरघळणं अवघड वाटत असेल तर तुम्ही चाळलेल्या पिठातच थोडं थोडं पाणी टाकत टाकत ते पीठ पातळ बनवून अशा पद्धतीनं बनवू शकता. पण तयार कणकेचे पापड असे खूप सुंदर आणि छान बनतात. आपण सगळा स्टार्च काढून टाकायचा आहे, यासाठी आपण कणिक अशी चोळून घेतो आहे. खूप वेळ लागत नाही, फक्त 4 ते 5 मिनिटात कणिक बघा अशी विरघळली आहे पाण्यात. कणिक विरघळल्याची खात्री करून घ्यायची, त्यासाठी भरपूर पाणी मात्र घालायचं आणि अशा पद्धतीनं कणिक चोळत चोळत पाण्यात विरघळवून घ्यायची. आता हे सगळं पाणी आपल्याला दुसऱ्या भांड्यात गाळून घ्यायचं आहे. त्यासाठी मोठी गाळणी घेतली आहे मी आणि सावकाश आपल्याला हे कणकेचं पाणी दुसऱ्या भांड्यात गाळून घ्यायचं आहे. म्हणजे चोथा वर राहतो आणि फक्त सत्व आपल्याला दुसऱ्या भांड्यात खाली मिळतं. व्यवस्थित मोठ्या गाळणीनं अशा पद्धतीनं गाळून घ्या. खूप वेळ लागत नाही, 4 ते 5 मिनिटं विरघळायला लागतात आणि गाळून घ्यायलासुद्धा 4-5 मिनिटच लागतात. आता पापड बनवायचे म्हटले की थोडा व्याप हा आलाच, पण आवडीनं आपण पापडाचे सगळे प्रकार करून बघत असतो. गव्हाचं चीक काढणं बऱ्याच जणींना खूप कठीण वाटतं, वेळखाऊ वाटतं आणि खूप जणींकडं वेळसुद्धा नसतो तेवढा. तर त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी छान आणि सोपी ठरणार आहे. पण त्यासाठी सगळी प्रोसेस व्यवस्थित नीट समजून घ्या आणि अशा पद्धतीनं तुम्ही पापड नक्की बनवू शकता. तयार कणकेचे पापड हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि हाईप करा. शेअर करायला विसरू नका, म्हणजे ज्यांना हे पापड आवडतात त्यांच्यासाठी सोप्या पद्धतीचे हे पापड त्यांना नक्की उपयोगी ठरतील आणि त्यांना अशा पद्धतीनं बनवूनसुद्धा बघता येतील. आता हा जो चोथा आहे तो आपण फेकूनच द्यायचा आहे, त्याचा काही उपयोग नाही. आता उरलेल्या सत्वात अगदी भरपूर पाणी घालायचं आणि 6 ते 7 तास आपण हे बाजूला ठेवून द्यायचं. पण शक्यतो हे काम संध्याकाळीच करा आणि रात्रभर ठेवून द्या. वर साठलेलं पाणी मी सावकाश काढून टाकलं आहे आणि आता तळाशी हा चीक किंवा सत्व म्हणू शकता तुम्ही, तळाशी राहिलेला आहे. जेवढा हा चीक आहे तेवढंच पाणी यामध्ये मिक्स करायचं आणि शिजायला आपण ठेवणार आहोत. पण त्याआधी अर्धी वाटी भिजवलेले साबुदाणे त्यामध्ये गरमच पाणी टाकायचं आणि मिक्सरला याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. आपल्या आवडीप्रमाणे भरडसर किंवा अगदी पातळसर पेस्ट बनवू शकता. आता ही पेस्ट या सत्वामध्ये मिक्स करायची आहे. ज्या प्रमाणात तुमचं पीठ असेल त्या प्रमाणात हे साबुदाणे तुम्ही मिक्स करू शकता. चवीप्रमाणे मीठ, तीळ आणि अर्धा चमचा हिंग मिक्स करायचा. आवडत असतील तर चमचाभर ओवा आणि जिरे असं दोन्ही टाकलं तरी चालणार आहे, पण मी फक्त हिंग, तीळ आणि मीठ एवढंच टाकलं आहे. जेवढं सत्व तेवढंच पाणी मिक्स करायचं आणि शिजायला ठेवायचं. आता हे असं चमच्यानी सतत ढवळत राहायचं. त्यासाठी मी हा चीक त्या पातेल्यातून काढून जाड तळाच्या पातेल्यात शिजवायला घेतला आहे, त्यामुळे तो तळाशी लागणार नाही. आता न थांबता 20 मिनिटं हा चीक आपल्याला शिजवत राहायचं आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवर पटकन गुठळ्या होतात आणि घट्ट झाल्यामुळं शिजतही नाही, त्यासाठी गॅस बारीक करायचा आणि असं सतत ढवळत ढवळत 20 मिनिटं आपल्याला हा चीक शिजवून घ्यायचा. साबुदाणे भिजवून अवश्य टाका, त्यामुळं अगदी ट्रान्सपरंट आणि अगदी खुसखुशीत पापड आपले तयार होतात. आता
थोडंसं मी गरमच पाणी टाकलं आहे. मगाशीसुद्धा गरमच पाणी टाकलं होतं, आत्तासुद्धा गरमच टाकलं आहे. आणि अजून अर्धा बाऊलभर पाणी मी बाजूला उकळत ठेवलं आहे, कारण जर गरज वाटली तर गरमच पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे. गार पाणी जर आपण मिक्स केलं तर पापडाचे तुकडे पडतात. त्यामुळं गरज पडेल त्याप्रमाणे गरमच पाणी मिक्स करत राहायचं आहे. आता यात साबुदाणे टाकलेत आपण. ते ट्रान्सपरंट होईपर्यंत हे मिश्रण शिजवत राहायचं. आता बघू शकताय तुम्ही मिश्रण मीडियम झाले, थोडंफार शिजलेलं दिसतंय आपल्याला, पण हे पूर्णपणे शिजलेलं नाही. पूर्ण शिजलं की ते चमकदार व्हायला सुरुवात होते. त्यासाठी असं सतत तळातून ढवळत राहायचं आहे, म्हणजे तळाशी लागत नाही. गॅस अजिबात मोठा करू नका. मोठा केला तर करपायला सुरुवात होते मिश्रण. आता बघा शिजून तयार आहे, पण हे खूपच घट्ट झालेलं आहे. याचे पापड पसरणार नाही. चमच्याने टाकले की ते घट्ट गोळा होतील. म्हणून मग आता बाजूला जे आपण पाणी उकळत ठेवलं होतं ते यामध्ये मी मिक्स करणार आहे. थोडंसं शिजत आलं आहे, पण अजून 5 मिनिटांची वाफ देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं चेक करायचं. आता बघा यामध्ये एक साबुदाणा दाखवते मी. शिजला आहे तो, पण ट्रान्सपरंट झालेला नाही आहे अजून. अजून थोडा वेळ मिश्रण ढवळत राहणं गरजेचं आहे. साबुदाणे शिजले की समजायचं मिश्रणसुद्धा शिजलं. आता हे अर्धा बाऊल पाणी, गरमच पाणी मिक्स करायचं आहे, म्हणजे अगदी छान पातळसर पेस्ट तयार होते. आता पीठ आपण अंदाजे घेतलं होतं, पाणीसुद्धा अंदाजेच मिक्स केले. त्यामुळं गरजेप्रमाणे आपल्याला अंदाजेच असं गरम पाणी मिक्स करणं गरजेचं आहे. तसं बघायला गेलं तर जेवढं सत्व तेवढंच पाणी शिजायला ठेवायचं आहे आपल्याला, आणि त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं गरम पाणी मिक्स करत राहायचं आहे. त्यामुळं मिश्रण बिघडत नाही आणि पापड घालण्यायोग्य मिश्रण अगदी परफेक्ट तयार होतं. त्यासाठी 20 मिनिटं अशा पद्धतीनं मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. चमचा अजिबात थांबवायचा नाही, किंवा असंच मिश्रण शिजायला ठेवून दुसरं कुठलं काम करायला जायचं नाही. आता बघा व्यवस्थित ट्रान्सपरंट पेस्ट दिसते आपल्याला. सगळं एकजीव झालं आहे. साबुदाणेसुद्धा त्यामध्ये विरघळून गेलेले आहेत आणि मिश्रण एकसारखं झालं आहे. आता अजून जरी गरज वाटली तरी तुम्ही थोडंसं अर्धा बाऊल पाणी टाकू शकता. पापड घालण्याच्या जागी नेईपर्यंत हे मिश्रण घट्ट होऊ शकतं. त्यामुळं हाताशी गरम पाणी बाऊलभर तयार ठेवा, आणि जर गरज वाटली तर गरम पाणी मिक्स करा आणि एक चटका देऊन घ्या, म्हणजे पापड व्यवस्थित पसरले जातील. आता बघा मिश्रण अतिशय सुंदर तयार झालं आहे. बघा एक वाफ जाऊ द्यायची आणि मगच आपण पापड घालायला सुरुवात करणार आहोत. वर आलो आहे आता आपण. अशा पद्धतीनं ते पटकन पसरलं जातं. अंदाजे घालते आहे मी, कारण मला दिसतच नाही आहे उन्हामुळं. अशा पद्धतीनं तुम्ही टाकून घ्या पापड. पटकन गोल होतात आणि पटापट टाकूनसुद्धा होतात. तुम्हाला जर बांगडीचा आकार द्यायचा असेल तर बांगड्या ठेवून त्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं पापड टाकू शकता. आता फक्त 1.5 तासांनी पुन्हा वर आलो आहे आपण, आणि बघा पटकन उलटले जात आहेत पापड फक्त 1.5 तासात. आता जर मिश्रण आपलं नीट शिजलं नसतं तर पापड उलटत नाहीत, त्याचे तुकडे पडतात. पण हे पापड अगदी पटापट उचलले जात आहेत आणि उलटलेसुद्धा जात आहेत. बघा खूप सुंदर तयार होतात पापड अशा पद्धतीनं. नक्की बनवून बघा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, आणि अशाच व्हिडिओसाठी रेसिपी सफर चॅनेल आवर्जून पाहत चला. व्हिडिओ शेअर करा आणि हाईप द्यायला अजिबात विसरू नका. एकच दिवस झाला आहे, पण मी तळून दाखवणार आहे तुम्हाला. 3-4 दिवस कडकडीत उन्हात सुकवून मगच डब्यात भरून ठेवायचे आहेत पापड. असेच वर्षभर टिकतात. अतिशय सुंदर झालेत. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.